नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी रितेश मस्करे, कृषी मित्र रितेश या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे हे बघत आहे हे आहे रब्बी तुरीचा प्लॉट आहे. निलेश भाऊ गावकार राहणार सुकळीबाई, तालुका सेलू, जिल्हा वर्धा यांचा प्लॉट आहे. SRT पद्धतीने रब्बी तुरीची लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता. याची थोडक्यात जर सांगा झालं वैशिष्ट्य, तर सोयाबीन काढणीनंतर एक पर्यायी पीक म्हणून रब्बी तुरीचं तुम्ही पेरणी करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर हिची जी उंची आहे 2.5 ते 3 फुटापर्यंत हिची उंची जाते. त्यानंतर ही व्हरायटी आहे गुंटूर विद्यापीठानं डेव्हलप केलेली व्हरायटी आहे. अर्जुन 001 या नावाने येते. आणि आणखी एक व्हरायटी दुसरी, 2 व्हरायटी आहे. याचं जे वैशिष्ट्य आहे तर तुम्ही बघू शकता, पिवळ्या रंगाचं फुल आहे आणि शेंगा ज्या आहे याच्या, शेतकरी मित्रांनो 4 आणि 5 दाणी शेंगा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा 5 फुटाचा बेड आहे. 5 फुटाच्या बेडवर निलेश भाऊ यांनी 3 लाईनी पेरलेल्या, 3 ओळी पेरलेल्या आहे. आणि हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र आहे शेतकरी मित्रांनो, हे क्षेत्र आहे जवळपास 1.5 एकराचं. आणि याच्यामध्ये जे बियाणं वापरलेलं आहे याच्यामध्ये जवळपास 25 किलो बियाणं वापरलं आहे 1.5 एकर क्षेत्रामध्ये. आणि याचा जो जे कालावधी आहे जवळपास 120-125 दिवसचा कालावधी आहे. आणि याचं जे उत्पन्न गेलं आहे मागील वर्षी, तर मागील वर्षी याचं उत्पन्न 8 क्विंटल पासून तर 10 क्विंटल पर्यंत गेलेलं आहे. तर शेतकऱ्यांना हा रब्बी तूर पर्यायी पीक म्हणून लावायला काही हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, आपण पुढे पण याचं उत्पादन किती निघेल, सध्या ही तूर शेवऱ्यावर आलेली आहे आणि फुलावस्थेमध्ये आहे. तर पुढे पण आपण याचं जे आहे मार्गदर्शन आपण म्हणजे माहिती आहे शेतकऱ्यांना पुरवत जाऊ. ठीक आहे, धन्यवाद शेतकरी मित्र.